10च्या बातमी एबीपी माझावर. बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी इराण अमेरिका युद्धामुळे भारतीयांना बसलेल्या फटक्यासंदर्भातली आहे. हॉर्मुझच्या सामुद्रधुनीत तब्बल 37 भारतीय जहाजं अडकल्याची माहिती समोर येते. यामुळे 1000पेक्षा अधिक भारतीय खलाशी अडकून पडले आहेत. यामध्ये 3 खलाशांचा मृत्यू झालाय तर 1 जण गंभीर आहे. तर या जहाजांमध्ये कच्चं तेल आणि गॅस असल्याची माहिती समोर येते. या गंभीर परिस्थितीमुळे भारत सरकारने शीघ्र कृती दलाची स्थापना केली आणि ज्यामुळे अडकलेले खलाशी आणि त्यांच्या नातेवाईकांच्या सुटकेसाठी 24 तास मदत कार्य सुरू राहणार आहे. तर समुद्रधुनीमध्ये एकूण 37 भारतीय जहाजं अडकलेली आहेत. 1000हून अधिक खलाशी इकडे अडकल्याची माहितीही समोर येते. तर 3 खलाशांचा यामध्ये मृत्यू झाला, 1 जण गंभीर आहे. गेल्या काही दिवसांमध्ये हे युद्धाचं अधिक आक्रमक आणि रौद्र रूप आपल्याला बघायला मिळत असतानाच आता याचा भारतीय खलाशांना देखील फटका बसल्याचं पाहायला मिळतं. दरम्यान युद्धाचा भडका उडाल्यावर कतारने आपलं गॅस उत्पादन पूर्णपणे बंद केलंय. यामुळे पुढचा महिनाभर गॅसचं उत्पादन केलं जाणार नाही. कतार जगातील LNG पुरवठ्याचा सुमारे 20% भाग पुरवतो. त्यामुळे उत्पादन बंद झाल्यानं जागतिक वायू आणि ऊर्जा बाजारात तणाव वाढलाय आणि युरोपमध्ये गॅसच्या किमतीही वाढल्याचं पाहायला मिळतं. इकडे अमेरिकन नौदलाच्या पाणबुडीने हिंद महासागरात श्रीलंकेच्या किनाऱ्याजवळ इराणी जहाजावर हल्ला केला, ज्यामध्ये 87 जणांचा मृत्यू झालाय. हे जहाज काही दिवस विशाखापट्टणम इथे झालेल्या नौदलाच्या कार्यक्रमामध्ये सहभागी झाल्यावर परत येत होतं. यामध्ये अनेक बेपत्ता अजून हवाई दलातर्फे त्यांचा शोध सुरू आहे. भारतात नौदल सरावात सहभागी झाल्यावर ही इराणी युद्धनौका मायदेशी परतत होती, ज्याच्यामध्ये जवळपास 180 जवान होते. बेपत्ता असलेल्यांसाठी रेस्क्यू ऑपरेशन आता सुरू झालंय. दरम्यान आखाती देशात अमेरिकेचे तब्बल 50,000 सैनिक तैनात आहेत अशी माहिती न्यूयॉर्क टाइम्सने दिली आहे. इराणसोबतच्या युद्धासाठी 50,000 सैनिक तैनात असल्याची माहिती आहे. जमिनीवर लढणारं सैन्यही उतरवण्याचे संकेत अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आता दिलेले आहेत. दरम्यान इराण विरुद्धच्या एपिक फ्युरी या युद्धमोहिमेत इराणवर अजून सर्वात मोठा हल्ला बाकी आहे अशी धमकी अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांनी दिली. इराणवरील हल्ले अजून तीव्र होतील असा इशारा परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी दिलाय. इराणचं नौदल क्षेपणास्त्र कार्यक्रम नष्ट करून टाकू असा इशाराही त्यांनी दिला. You're about to see, we're going to unleash Chang on these people in the next few hours and days. You're going to really begin to perceive a change in the scope and in the intensity of these attacks as, frankly, the 2 most powerful air forces in the world take apart this terroristic regime and defang it and take away its ability to threaten its neighbors or hide behind a zone of immunity that allows them to develop their nuclear ambitions. This terroristic, radical, cleric-led regime cannot be ever allowed to have nuclear weapons. दरम्यान इराणशी थेट संबंध नाही, पण इस्रायलने भडकवल्यामुळे अमेरिकेने इराण विरुद्ध संघर्ष सुरू केला, युद्ध पुकारलं. आता युद्ध कधी थांबेल माहिती नाहीये. ट्रम्प यांना सुद्धा याचा अंदाज नाही आणि शेवटाचं नियोजन न करता युद्धाला सुरुवात केली आहे. त्यामुळे जगभरातनं त्यांच्यावर टीका होती. तर सध्याच्या स्थितीमध्ये पाहता युद्ध लांबणार असंच दिसतंय. युद्धात अमेरिका जिंकणार हे तर पहिल्या दिवसापासूनच निश्चित आहे, पण युद्ध जिंकूनही ते लांबलं तर सर्वाधिक नुकसान अमेरिकेचंच होणार आहे. अमेरिकेचे 6 सैनिक ठार झाल्यानं डोनाल्ड ट्रम्प सध्या अमेरिकेत खलनायक ठरले आहेत आणि ज्यांच्यासाठी ते युद्धात उतरले ते नेतन्याहू इस्रायलमध्ये मात्र हिरो ठरले आहेत. तर शेवटाचं नियोजन केलेलं नाही, त्यामुळे आता अमेरिकेवर ही वेळ आल्याचं बोललं जात आहे. युद्ध जिंकूनही लांबलं तरी सर्वाधिक नुकसान त्यामुळे अमेरिकेचंच होईल अशी सध्याची स्थिती समोर येते. दरम्यान अमेरिका इस्रायलने इराण विरोधात केलेल्या संयुक्त कारवाईचा आजचा 5वा दिवस आहे. आता इराणने आपली भूमिका अधिक आक्रमक केली आहे. अमेरिकेवरील चर्चेबाबत खामेनींचे वरिष्ठ सल्लागार मोहम्मद मोखबर यांनी महत्त्वाचं वक्तव्य केलेलं आहे.
अमेरिकेशी चर्चा करण्याचा इराणचा कोणताही विचार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. तर गरज पडली तर दीर्घकाळ युद्ध सुरू ठेवण्याची आमची तयारी, असंही त्यांनी म्हटलं. इराणच्या IRGC या लष्करी दलाने अमेरिका आणि इस्रायलवर 17हून अधिक मोठे हल्ले केले आहेत. अमेरिका आणि इस्रायलने केलेल्या हल्ल्यांना उत्तर देण्याकरता इराणच्या लष्कराने 3 मोठ्या मोहिमा राबवल्याची माहिती समोर येते. तर इराणच्या हल्ल्यात अमेरिकेची अभेद्य मानली जाणारी 02 थाड क्षेपणास्त्र यंत्रणा उद्ध्वस्त झाली आहे, असा दावा इराणने केला. हे क्षेपणास्त्र यंत्रणा उद्ध्वस्त झाल्याचे सॅटेलाइट फोटो समोर आले आहेत. जॉर्डन आणि UAE मधली अमेरिकेची थाड यंत्रणा उद्ध्वस्त झाल्याचा दावा इराणने केला. ही अत्याधुनिक एअर डिफेन्स सिस्टीम आहे. शत्रू देशाच्या क्षेपणास्त्र आणि लढाऊ विमानांपासून थाड यंत्रणा सुरक्षा पुरवते. एका थाडची किंमत आहे $1 अब्ज, म्हणजे तब्बल 9,000 कोटी रुपये. दरम्यान जगभरातील तेल आणि वायूच्या वाहतुकीकरता महत्वाच्या हॉर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणने नियंत्रण मिळवलंय. हॉर्मुझची सामुद्रधुनी इस्लामिक रेव्होल्युशनरी गार्ड्सच्या नियंत्रणाखाली आहे. तर हॉर्मुझमधून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या कोणत्याही जहाजावर इराणकडून क्षेपणास्त्र किंवा ड्रोन हल्ले केले जात आहेत. त्यामुळे जगभरातील जलवाहतूक ठप्प होण्याची शक्यता आहे, ज्याचा परिणाम जगभरातील तेल आणि इंधनाचा साठा विस्कळीत होण्यावर होऊ शकतो. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गरज पडल्यास अमेरिकन नौदल हॉर्मुझच्या सामुद्रधुनीतून तेल टँकरना एस्कॉर्ट करण्यास सुरुवात करू शकतं, असं सांगितलं. शिवाय सागरी व्यापाराला विमा संरक्षण देण्याचेही निर्देश त्यांनी दिले. तर अमेरिका आणि इस्रायलच्या हल्ल्यामध्ये इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनींचा मृत्यू